गेल्या 20 वर्षापासून बेळगाव शहर आणि परिसरामध्ये सापांना जीवदान देत मानवाचा मित्र दाखवणारे दाम्पत्य नागपंचमी निमित्त आज बेळगाव लाईव्हवर की तुम्ही साप पकडताना बघितला आणि त्या बाळाचे किंवा बाळ असं सापाप्रमाणे जीभ काढतं किंवा त्या सापाचे डोळे गेलेले आहेत असं महिलांना मी दाखवलंय पण महिलाने दाखवलं समोर घेऊन व्हिडिओ बनवलाय की त्यांनी डोळे गेले नाही याच्यावरती व्हिडिओ पण आम्ही बनवले। मूळचे येळूरचे असलेले आनंद चिट्टी यांनी सपत्नीक हजारो सापांना जीवदान दिलेलं आहे आणि सापाविषयी गैरसमजुती अंधश्रद्धा दूर करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे। आज नागपंचमीच्या निमित्तानं आनंद चिट्टी दाम्पत्याने बेळगाव लाईव्हशी संवाद साधला आहे। नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र आनंद चिट्टी। बेळगावकर जवळपास सगळे ओळखता, मागील 20 वर्ष आमचं काम आहे। खूप प्रेम बेळगावकरांनी दिलं, ह्या गोष्टी समजून पण घेतल्या, त्यामुळे गैरसमज अंधश्रद्धा अज्ञान सापातलं दूर करता आलं आपल्या प्रेमापोटी। विशेषतः पत्रकारांचं पण त्यात महत्त्वाचं योगदान असं म्हणावं लागेल। तर आम्ही सांगायला बसलो आहे, ऐकणारे आहेत ते तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवत असतात। आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी सुरुवातीलाच आज माझ्यासोबत महिला बोलते म्हणून अगदी सुरुवातीलाच या क्षेत्रात हे जो वेगानं जर सापाविषयीची गैरसमज अंधश्रद्धा दूर होऊन साप आपला मित्र बनायचा असेल तर महिलांनी याचं पुढे यावं असं माझा उद्देश होता। त्यासाठी पत्नीला याच्यात मी सुरुवातीपासूनच आणलं आणि महिलाही त्याच्यात समोर आल्या। पण जेव्हा आम्हाला फोन येतात असा जो उल्लेख आम्ही करतो की लोक घाबरतात, त्यात महिला जास्त घाबरतात असं म्हटलं जातं आहे। साप कोणालाही वेगळी ट्रीटमेंट देत नाही, महिला आहेत पुरुष आहेत त्याला सगळे समान आहेत लक्षात घ्या। म्हणून महिला आहेत म्हणून त्यांनी वेगळं जास्त घाबरण्याची काय गरज नाही आहे। आणि साप विशेषतः म्हणजे महिलाच नव्हे तर कुणालाही स्वतःहून तो चावायला जात नाही आहे। आणि आज नागपंचमीच्या निमित्तानं अगदी सोशल मीडियाद्वारे आपण वेगवेगळ्या काही गोष्टी पाहत असता, पण महत्त्वाचं म्हणजे सापाविषयीच्या अंधश्रद्धा अज्ञान गैरसमज जर दूर झाले। मी अगदीच 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला आहे, काल बहुतेक व्हिडिओ बनवला आहे की महिला सांगते मी गेल्यानंतर तो हा साप म्हणणार आहे। मी म्हटलं विचारलं त्यांना तुम्ही कसं ओळखलं, नाही ओळखतो म्हणाले। या गोष्टी जर व्हायला लागल्या आणि त्यांनी समोर येऊन स्वतः थांबल्या होत्या, खरं तर पुरुष तिथे पाठीमे होते। हा अभ्यासाचा परिणाम आहे लक्षात घ्या। म्हणून आपण जेव्हा कुठल्याही गोष्टीविषयीचं ज्ञान करून घेतो तेव्हा अज्ञान दूर होतंय आणि भीती दूर व्हायला वेळ लागत नाही। आणि सापामध्ये आम्ही कितीही सांगायला लागलो, कितीही साप पकडले, सापापासून आम्ही भयमुक्त होणार नाही। तुम्ही जोपर्यंत विचार करणार नाही आपल्या जवळपास साप चावल्यामुळे किती लोक मरतात आणि इतर गोष्टीने मी नेहमी माझ्या गावचं सांगत असतो, सर्पदंशापेक्षा वाहन अपघातात जास्त वारलेत, तंबाखू गुटखा दारू पिऊन जास्त वारलेत आणि उलट माणसानं जे माणसांची खून केला ते कुठल्याही प्राण्यानं माणसाची केला नाही लक्षात घ्या। त्यामुळे साप बदनाम होतोय आणि ही गोष्ट गंभीर एवढ्यासाठी आहे की आपल्या देशात आजही जवळपास 50-60% लोकांचा मृत्यू जो होतोय फक्त घाबरल्यामुळे, चुकीचे उपचार केल्यामुळे, अज्ञानामुळे होतोय लक्षात घ्या। म्हणून सर्पदंश झाल्यानंतर आपण जगू शकतोय, मी जिवंत आहे म्हणजे योग्य वेळी योग्य उपचार व्हायला पाहिजेत। मंदिर मस्जिदमध्ये ठेवणं, चुकीचे उपचार करणं, आयुर्वेदिक औषध किंवा अजून त्याच्यात कार्यकर ठरू शकलं नाही, झाडपाल्याकडे जातो आम्ही, असं मांत्रिकाकडे जातो, अशा गोष्टी व्हायला नको पाहिजेत। दवाखान्यात विशेषतः सिव्हिल हॉस्पिटल केअरमध्ये ह्याच्यावरती उपचार आहेत आणि ते उपचार झालं तर आपण जगू शकतो लक्षात घ्या। आणि साप खऱ्या अर्थानं तो देवता ठरायचा असेल, आम्ही देवासकट त्याला वागणूक द्यायची असेल, पूजा करताना देव, वागणूक मात्र राक्षसाची, कारण देशात सर्वाधिक साप मारले जातात आपल्या आणि आपल्या संस्कृतीत ते चुकीचं आहे लक्षात घ्या। धर्मात, पर्यावरणात, मानवतेत बसत नाही ते आम्ही काम करतो, त्यामुळे सापांना पण जगण्याचा अधिकार आहे। आम्ही उगीच त्यांना विनाकारण गैरसमजुतीनं मारणं चुकीचं आहे लक्षात घ्या। काही साप बिनविषारी आहेत, त्याचा आपल्याला काही धोका नाही, विशेषतः धामण वगैरे, फक्त आम्हाला माहिती नसल्यामुळे मी सापांना मारतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे गैरसमज मी का म्हणतो की अगदी 50 वर्ष शेती करणारा शेतकरी सुद्धा सापाविषयी म्हणजे शेपटीत काटा आहे, दूध पितोय, नागमणी आहे, बदला घेतोय, या गोष्टी सांगतोय, पण 3 सापांची नावं तो सांगू शकत नाही। नमस्कार, मी शिवानी आनंद चिट्टी। खास करून बेळगावकरांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आजचा आपला विषय आहे की सर्पांबद्दलच्या ज्या गैरसमजुती आहेत महिलांबद्दल, खास करून कारण मी महिला आहे, मी साप पकडते म्हणजे मलाही अशा वेगवेगळ्या गोष्टी नजरेस पडल्या की समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा आहेत सापाविषयी। तर सर्वप्रथम अंधश्रद्धा ही आहे की प्रेग्नेंट महिलाने सापाच्या समोर जाऊ नये, कारण त्याच्या पोटातलं जे बाळ आहे ते सापाप्रमाणे जीभ काढतं आणि जीभ काढतं, त्याच्यानंतर जो साप आहे, ज्या त्या महिलेनं बघितलेला साप आहे त्या सापाचे डोळे जातात, अशी एक अंधश्रद्धा आहे। तर तसं काही नसतं, कारण
इतक्या महिला, आता आम्ही साप पकडतो तेव्हा इतक्या महिला समोर असतात, बघतात. अशी काही कोणती केस आलेली नाहीये आमच्याकडे की तुम्ही साप पकडताना बघितलं आणि त्या बाळाचे किंवा बाळ असं सापाप्रमाणे जीभ काढतं किंवा त्या सापाचे डोळे गेलेले आहेत असं महिलांना मी दाखवलंय पण महिलाने दाखवलं समोर घेऊन व्हिडिओ बनवलाय की त्यांनी डोळे गेले नाही, याच्यावरती व्हिडिओ पण आम्ही बनवले. आणि स्वतः मी माझ्या घरामध्ये पण दीदीला, माझी बहीण जी होती प्रेग्नेंट होती, तिनं सुद्धा साप बघितला होता. तर हे आमच्या घरापासूनच आम्ही सुरुवात केलेली आहे. तर अजून एक आहे की ज्या व्यक्तीला साप चावतो त्याच्या जवळ महिलांनी जाऊ नये किंवा साप दिसल्यानंतर काकणाचा आवाज करू नये असं सुद्धा म्हणतात. तर माझे मिस्टर सर्पमित्र आनंद चिट्टी यांचा उपचार, यांना 23 वेळा, जवळजवळ 23 वेळा सर्पदोष झाला आहे विषारी सापाचा. तर यांच्यावरती उपचार महिला डॉक्टरनीच केलेला आहे. मग त्याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की महिला जवळ गेल्यानंतर ते जे विष असतं ते तीव्रतेने वाढतं म्हणतात, पण उपचार हे महिलांनीच केलेला आहे. तर याच्यामुळे तुम्ही बोध घेऊ शकता.